पंढरपूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय संमेलनाच्या आज तिसऱ्या दिवशी व्यक्तिचित्र रांगोळी अर्थात पोर्ट्रेट रांगोळीचे थक्क करणारे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। विविध राज्यांमधून आलेल्या कलाकारांनी रंगाच्या माध्यमातून साकारलेल्या जिवंत व्यक्तिचित्रांनी उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे व्यक्तिचित्र रेखाटले जात आहे। विशेष म्हणजे यामध्ये जर आपण बघितले तर आशा मंगेशकर असतील, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, गणपतीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र खरं तर आपल्याला इथं पाहायला मिळतात। खरं तर कॅमेरामध्ये टिपलेल्या छायाचित्रापेक्षाही अधिक भावस्पर्शी आणि जिवंत भासणारी ही पोर्ट्रेट रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। चेहऱ्यावरील बारकावे, हावभाव आणि भावनांचे अचूक चित्रण कलाकार आपल्या हाताच्या कौशल्यातून साकारताना आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। आपल्याबरोबर विशेष जर आपण बघितलं तर TV 9चा लोगो देखील खरं तर साकारलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्या सगळ्या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर जे वारकऱ्याचं जे चित्र आहे, त्याचबरोबर पांडुरंगाचं चित्र आहे, त्याच्या जोडीला जर आपण बघितलं TV 9चा देखील लोगो अतिशय सुंदर असा रेखाटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। काही कलाकार आता चित्र रेखाटणार आपल्याबरोबर काय सांगताल, हा लोगो रेखाटण्यामागची काय भावना आहे आपली? अच्छा, नमस्कार। TV 9 हा असा चॅनल आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत ते पोचतं, त्यांचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात। आणि आज आम्हाला स्वतःला ॲक्च्युली वाटलं की आमचं देखील थोडं कर्तव्य आहे की नाही, की त्यांचे धन्यवाद मानावे। तर आम्ही रांगोळीच्या माध्यमातून हे लोगो डिझाईन केलेलं आहे। किती वेळात हा पूर्ण झाला? म्हणजे जवळजवळ आम्ही आताच्याच आल्यानंतर आता अर्धा पाऊण तास झालेलं आहे। म्हणजे खूप फास्ट प्रकारे काम केलेलं आहे की जेणेकरून कॉर्पोरेट लेवलला आहे ना लोगो डिझाईन जे म्हणतात ना, मी जेणेकरून इतरांना देखील बघता आलं की लोगो डिझाईन जो हा TV 9चा जो लोगो आहे ते कॅलिग्राफी आहे आणि हे संमेलन म्हणजे अक्षर संमेलनच आहे। तर त्यामुळे आम्हाला एक छान संधी मिळाली म्हणजे धन्यवाद मानायची की TV 9ची। आपण बघितलं असेल की या व्यक्तिचित्र रांगोळीमध्ये अनेक कलाकारांनी भाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पाहण्यासाठी खरं तर मोठी गर्दी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळतं। आपण तर बघू शकतो की खरं तर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज एकाच रांगोळीमध्ये खरं तर साकारलेलं। काय सांगताल मॅडम, काय नक्की चित्र आहे? सर, ही 2 in 1 रांगोळी आहे। याला आपण पायथागोरसचा म्हणजे गणित वापरून ही रांगोळी बनवली आहे। पायथागोरसचा सिद्धांत याला आपण वापरला आहे। A आणि B असताना C काढून त्याच्याप्रमाणे पिरॅमिडच्या आकारामध्ये आपण ह्या रांगोळ्या अरेंज करणार आहोत एका बेसवरती। त्याच्यामुळे तुम्ही एका साईडने बघितलं तुकाराम महाराज दिसतील आणि एका साईडने बघितलं तर माऊली दिसतील। इथे सगळे जे कलाप्रेमी आले आहेत त्यांना ही एक नवीन कन्सेप्ट दाखवायची म्हणून आम्ही ही कन्सेप्ट इथे घेऊन आलेलो आहोत। आता गेले 3.5 तास झाले मी ही एक इमेज करतेय। पुढची इमेज करायला अजून 3.5 तास लागेल आणि पुढची जी काही अरेंजमेंट आहे ते करायला 1 तासभर इथे जाणार आहे। सो येस, नक्कीच हे सगळ्यांना एक नवीन गोष्ट आम्ही ओळख करून देत आहोत। तुम्ही स्वतः पेशाने वकील आहात, खरं तर या कलेमध्ये करिअर करणाऱ्या तरुणांना काय सांगाल? मला असं वाटतं की तुमची कला आणि तुमचा व्यवसाय ह्या 2 गोष्टी फार वेगळ्या वेगळ्या विषय आहे। जसं तुम्ही व्यवसाय एखाद्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवता, तशी जसं व्यवसाय तुम्हाला अर्निंग म्हणजे ब्रेड बटर देतं, तसं कला तुम्हाला आत्मिक समाधान देतं। कला हे तुमच्या कसं जगायचं हे शिकवतं आणि तुम्हाला जगण्याचं खूप बळ देतं। कारण आपल्या व्यवसायात आपण खूपदा फ्रस्ट्रेट झालेलो असतो, कधी अर्थार्जन होत नाही, आपल्याला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, पाहिजे तसं पॅकेज मिळत नाही। पण कला जेव्हा आपण करतो तेव्हा आपण सगळ्या गोष्टी विसरतो। मी व्यवसायाने वकील आहे, माझ्याकडे लोक रडतच येतात, कायम त्यांची दुखणी घेऊन येतात। त्या दुखण्यातनं मग माझ्याही आयुष्यावर कुठे कुठे परिणाम पडतो। त्यातनं बाहेर पडण्यासाठी मी कलाची साधना करते। आता गेले 4 वर्ष झाले मी कला क्षेत्रामध्ये, रांगोळी क्षेत्रामध्ये काम करते। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV 9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।